सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव येथील जिगाव प्रकल्पांतर्गत देखभाल दुरुस्ती रस्ता या कामाकरता एका निलेश इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने बनावट कागदपत्राच्या आधारावर त्यांनी ते काम मिळवलं तर माझा हा प्रश्न आहे की क्षेत्रीय कार्यालयाला जेव्हा त्यांना कळलं, त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली, तेव्हा त्यांनी ते सगळे चेक केले, स्क्रुटिनी केली आणि ते बनावट त्यांनी वर्क कंप्लीशन सर्टिफिकेट जे आहे ते चुकीचं दिलं होतं। मुळात प्रश्न असा आहे की स्थानिक प्रशासनामध्ये जेव्हा त्यांनी टेंडरमध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांना लक्षात आलं नाही का? मग अधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत त्याचं संगनमत आहे का? हा एक पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, आपण नंतर आपल्याला कळल्यानंतर आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर कोणत्या सेक्शन खाली या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये आपण व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे? जे आपल्या IPC मध्ये 420, 467, 468 हे जे गुन्हे दाखल करायचे होते तर त्याच धर्तीवर आपण भारतीय न्याय संहितामध्ये गुन्हा दाखल केला का? हा नंबर 2चा प्रश्न। या व्यक्तीला आपण केवळ 3 वर्षाकरता ब्लॅकलिस्टेड केला आहे। माझा हा प्रश्न आहे की आपण याला कायमस्वरूपी त्याला ब्लॅकलिस्टेड करणार का? कारण यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे, खोटे कागदपत्र जमा केलेले आहे। तिसरी गोष्ट, याची जी 2% आपण सुरक्षा रक्कम आहे त्याचं रोखीकरण करून त्याला इनकॅश करून आपण ते जप्त करणार आहे, बरोबर आहे, पण त्याची जी काही काम पूर्ण केल्याचं बिलाची रक्कम आहे ती उर्वरित जर असेल तर ती सुद्धा बिलाची रक्कम त्याला न देण्याचा निर्णय आपण घेणार आहे का? हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे। माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। या ठिकाणी जिगाव मधलं हे काम आहे। शेगाव येथील जिगाव धरणाच्या देखभाल दुरुस्तीसाठी जो रस्ता होता तो 15,63,00,000 त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि त्याची तारीख 23/11/2023 याची वर्क ऑर्डर त्याला दिलेली होती टेंडर काढून। काम पूर्ण झालं 28/8/2025ला, म्हणजे 2 वर्षाचा कालावधी त्याला लागला, तरी ते काम पूर्ण केलेलं आहे। पण त्यानंतर तक्रार झाली 10/11/2025ला, म्हणजे काम पूर्ण झाल्यावर 2-3 महिने कोणी तक्रार केली की व्हायचे कागदपत्र चुकीचे होते, खोटे दिलेले होते, आणि म्हणून मग त्याची चौकशी लागली। लगेच महिनाभरातच 10/11ला तक्रार केली, 10/12ला चौकशी सुरू, तुझा अहवाल आला महिनाभरामध्ये, आणि त्या ठिकाणी प्रथमदर्शनी आढळलं की याची कागदपत्र जी आहेत ती टेंडर भरायला अनुभव लागतो, इतके कामं तुम्ही केले पाहिजे असं लागतात, ते सर्टिफिकेट लागतात, ते त्यांनी बोगस दिले, चुकीचे खोटे दिलेले होते। म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहे हा नंदुरबारचा, कागदपत्र त्याने सर्टिफिकेट घेतली 40गावमधली आणि काम होतं शेगावमधलं, जिगावचं काम होतं, आणि हे त्या दिवशी प्रथमदर्शनी त्यात लक्षात आलं। लक्षात आल्याबरोबर आपण त्याच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे, त्याला त्या ठिकाणी तक्रार दिलेली होती। गुन्हा दाखल होऊन त्या ठिकाणी त्याला पुढच्या कामासाठी आपण म्हटलेलं आहे की त्याला मज्जाव करावा, आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असं तुम्ही विचारलं की अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का, बरोबर। आता त्या ठिकाणी कोणीही ठेकेदार असेल, आता आपण त्याचं प्रतिज्ञापत्र घेतो 500 रुपयाच्या स्टॅम्पवर टेंडर होत असतं की बाबा मी ही कागदपत्र दिली ही खरी आहे, काही चुकीची असल्या त्याच्यावर मी त्याला पात्र जबाबदार राहील, त्याच्यावर माझ्या गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यास हरकत नाही, असं म्हणून त्याचं आपण स्टॅम्प घेतलेला असतो, बॉन्ड घेतलेला असतो, आणि त्यानुसार त्यावेळेला सगळ्यांनी कागदपत्र तपासावी, हे खरं आहे की खोटं आहे संबंधित त्या ठिकाणी विचारावं, आहे सर्टिफिकेट तुम्ही दिलेलं आहे का, अशी कुठे प्रथा नाही आपल्याकडे। आता टेंडर किती छोटं असेल मोठं असेल, पण हे नंतरच कोणी तक्रार केली तर लक्षात येतं, अन्यथा मग ते लक्षातही येत नाही। आता मी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत, आमदार आहोत, खासदार आहोत, आपण निवडणुकीला उभं राहतो, त्यावेळेला आपल्या प्रॉपर्टीचं विवरण देतो आपण सगळं, की माझ्याकडे एवढा बॅलन्स आहे, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे एवढे प्लॉट आहेत, माझी एवढी जंगम मालमत्ता आहे, बरोबर आहे की नाही। आणि मग आपण नंतर आपल्याबद्दल तक्रारी होतात की यांनी ही प्लॉट सोडून दिला, ही कंपनी सोडून दिली, ही प्रॉपर्टी सोडून दिली, आमच्या ह्याच्यात झालं होतं असं, म्हणून मला आठवतोय, बाकी मला काही दुसरं, आणि म्हणून यांच्याबद्दल झालं होतं मागे, म्हणून मी उदाहरण म्हणून दिलं। आणि अनेक लोकांच्या बाबतीत असं होतं, नजर चुकीने होतं असं मी काय म्हणणार नाही, काही ठराविक लोक जाणीवपूर्वक करतात, पण बाकी लोकांचं नजर चुकीने होतं, त्यामुळे त्यांना आपण लगेच विचारत नाही ना, फॉर्म भरून गेल्यावर आपण तिथे फॉर्म भरून घेऊन गेलो की आपण त्यांना विचारतो का लगेच की तुम्ही खरं आहे का खोटं दाखवा, तुम्ही हे सोडलं का ते सोडलं, आपण घेऊन टाकतो आणि स्टॅम्प घेतो की जे दिलेली माहिती सत्य आहे, काही चुकीचं निघालं आपण त्याला जबाबदार राहू, असं त्याला काय असतं। आणि म्हणून त्या बाबतीत सुद्धा त्यांनी कागदपत्र बोगस दिलीत, चुकीचे दिलीत, म्हणजे त्यांनी घरी छापून नेऊन टाकलीत। थोडक्यात तुम्हाला सांगतो, 40गाव नगरपालिकेचे घेतली की यांनी एवढा का अनुभव, त्यामुळे आमच्याकडे असं काम झालेलंच नाही, हे सगळं आमचं नाहीच आहे, त्यामुळे मग त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे, सगळे सेक्शन त्याच्यामध्ये लागलेले आहेत। त्याला 3 वर्षासाठी त्याला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे। ब्लॅकलिस्ट केल्यावर प्रथम त्याला 3 वर्षासाठीच करावं लागतं, त्याला
3 वर्षासाठी आपण ब्लॅकलिस्ट केलेला आहे. अशी आहे की सभापती महोदय इथे म्हटलेलं आहे की शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार देण्यात आली असून दिनांक 22/11/25 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस प्रशासनामार्फत सुरू असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. साधारणतः आपण न्यायप्रविष्ट हा शब्द जेव्हा वापरतो जेव्हा न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. तर मला हे विचारायचं आहे की न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे का? कारण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ते न्यायप्रविष्ट कसं राहील तेवढा खुलासा आपण करावा अशी विनंती.